एव्हरीवन. तर सगळ्यांना आहे ना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आमची सकाळी ना जरा जास्तच लवकर झालेली आहे, कारण की आज आम्हाला शाळेमध्ये जायचं आहे. आणि सकाळी सकाळी आमचं इथं रडगाणं चालू आहे की मला व्हाईट ड्रेस घालायचा नाही. ज्यावेळेस पण मला त्याला असे काही व्हाईट ड्रेस वगैरे घालायचे असतात ना, त्या दिवशी माझी खूप जाम अशी कसरत होते. तो अजिबात कन्व्हिन्स होत नाही व्हाईट ड्रेस घालण्यासाठी. मग नेहमीप्रमाणे मला सकाळी सकाळी त्याला अशी काहीतरी रिश्वत द्यावी लागते, जेणेकरून तो व्हाईट ड्रेस घालायला कन्व्हिन्स होतो. तर आमची सकाळी सकाळीच बोली झालेली, आम्हाला एक ट्रक आणि एक JCB घेऊन द्यायचं आणि त्यानंतरच आम्ही हे ड्रेस घालायचं. आता मी तर आई आहे, मी त्याला होकार तर दिलाय, पण आता बघेल मी त्याला कधी घेऊन देईल ते. तर सकाळी सकाळी मस्तपैकी त्याला इथे मी छान असं रेडी केलंय आणि त्याच्यासोबत मी सुद्धा तयार झालेले आहे, कारण की मला सुद्धा आज शाळेमध्ये जायचं आहे. आता प्रथमला तयार करताना आहे ना, मला माझ्या शाळेचे दिवस खूप जास्त आठवत आहेत बरं का. 15 ऑगस्ट असो किंवा 26 जानेवारी, त्या दिवशी मात्र आहे ना अशी एक वेगळीच एक्साइटमेंट असायची. आता तुम्ही बऱ्यापैकी रिलेट केलं असेल बरं का. त्या दिवशी मात्र आहे ना सकाळी उठायची एक्साइटमेंट लेवल मात्र नेक्स्ट लेवलची असायची. आणि त्यासोबत इस्त्री केलेला युनिफॉर्म, सोबत शूज, अगदी छान असा पॉश असा युनिफॉर्म असायचा. आणि खरंच ते दिवस मात्र आहे ना खूपच छान होते. महत्त्वाचं म्हणजे आम्ही मराठी शाळेमध्ये होतो ना, त्यावेळेस आहे ना मस्तपैकी शाळेमध्ये कार्यक्रम वगैरे असायचे. खरंच ते दिवस आहे ना मला खूप जास्त आठवत आहेत यावेळेस. आहे इंडिपेंडन्स डेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता वाजलेले आहेत 7:30 सकाळचे. मी आणि प्रथम आम्ही दोघं जण जात आहोत शाळेमध्ये. प्रथमला आहे ना व्हाईट कपडे घालायला अजिबात आवडत नाही, मी तुम्हाला याआधीही सांगितलेलं आहे. आणि आजही तसंच झालं बरं का. सकाळी सकाळी आमचा तोच ड्रामा सुरू झाला की मला व्हाईट ड्रेस घालायचा नाही. मला सुद्धा त्याला घालून दाखवावं लागलं की मी सुद्धा व्हाईट ड्रेस घालते, तू पण घाल. आणि आज त्याच्या शाळेमध्ये जायचं, त्यामुळे आज डबल घाई गडबड होती. त्यामुळे आज सकाळ माझी खूप लवकर झाली होती, 6 वाजताच झालेली होती. तरी माझं आवडलेलं नाहीये, कारण की मुलामागं आहे ना खूप वेळ लागतो. कारण की त्यांना आहे ना त्यांच्या मनानुसार जर करून घेतलं ना मग ते करू देतात, आणि जर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला तर मग गेलं सगळंच गेलं असं होऊन जातं. बरं, असं आता वाजलेले आहे 7:30 आणि आम्हाला निघायचं आहे शाळेसाठी. मी तुम्हाला प्रथमचा ही आउटफिट दाखवते. छान दिसतोय व्हाईट ड्रेसमध्ये, पण त्याला काय माहिती काय प्रॉब्लेम आहे व्हाईट ड्रेस पासून. चला, तर सगळ्यांना सगळ्यांना परत एकदा खूप खूप इंडिपेंडन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. चला, आता मी शाळेमध्ये जाते आणि बघूया तिथं काही जर शूट करता आलं तेही तुमच्यासोबत शेअर करेल. पण आता सध्या मला शाळेत जाणं गरजेचं आहे. चला, स्टे ट्यून. काय हॅपी इंडिपेंडन्स डे. कशा हॅपी इंडिपेंडेंस डे. चला, अच्छा दिख रहा था व्हाइट ड्रेस. आए वैष्णव करूँ बेटा. अयो इधर दे प्रथम. चलो स्कूल में चलो. क्यों नहीं जाबो कोई. आप मला 4 वाजता ट्रक ऑर्डर करे ना. चल ना बेटा. दररोजपेक्षा आज प्रथम जरा लवकरच उठलेला होता, त्यामुळे ना त्याचे आज थोडेफार आहे ना मूड स्विंग्स होत होतात. त्यामुळे ना तो सकाळी सकाळीच मला म्हणत होता शाळेत नाही जायचं म्हणून. पण कसं तरी त्याला कन्व्हिन्स केलं आणि शाळेत आल्यानंतर आहे ना थोडीशी प्रिपरेशन करून घ्यायची होती, ते करून घेतली. आणि त्यानंतर होती रॅली. आणि खरं सांगते, ह्या रॅलीच्या वेळेस आहे ना मला इतकं हसू यायचं की नाही. म्हणजे मुलं आहे ना खरंच खूप छान बोलतात बरं का. तुम्हाला मी ऐकवते सुद्धा. शाळेमध्ये मस्तपैकी इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट केल्यानंतर आहे ना संध्याकाळी ना मला प्रथमचा जो काही आउटफिट आहे ना त्यामधनं बॉटम वेअर आहे ना थोडी एक्सचेंज करून घ्यायची होती. त्यामुळेच आहे ना मला परत एकदा कापड बाजारला जावं लागलं, कारण की कापड बाजार आहे ना खूप मोठं आहे. आणि मी तसंही त्यांना सांगून आलते की जर त्याला फिट जर बसली नाही ना पॅन्ट तर तुम्ही एक्सचेंज करून घ्या. तर तसं ते हो बोलले होते. आता बघूयात त्याच्या मापाची पॅन्ट वगैरे मिळती का नाही, नाहीतर मग मला पुढच्या 26 जानेवारीलाच बघावं लागेल काहीतरी. हे जरा जास्तच मोठं होईल. हे खूप मोठं होईल. तर भरपूर शोधाशोध केल्यानंतरही मला त्याच्या मापाची पॅन्ट वगैरे काही मिळाली नाही. पण आता 26 जानेवारीला मला लवकर जाऊन त्यांना ऑर्डर देऊन घ्यावं लागेल, जेणेकरून त्याची मापाची पॅन्ट ते ऑर्डर करतील. तर त्यानंतर आहे ना मी कापड बाजार थोडंसं एक्सप्लोअर केलं आणि कापड बाजारमध्ये ना कृष्ण जन्माष्टमीची तयारी खूप जोरात चालू होती. तिथे ना खूप सुंदर सुंदर असं डेकोरेटिव्ह सामान होतं, तुम्ही बघू शकता. आणि खूप अफोर्डेबल सुद्धा होतं बरं का. हे जे लटकन दिसत आहे ना हे 80 रुपीजला किंवा 100 रुपीजला पेअरमध्ये होतात. आणि खरंच हे खूप सुंदर होते. तुम्ही जर नगरमध्ये राहत असाल ना तर कापड बाजार एकदा नक्कीच व्हिजिट करा. मला आहे ना खूप जास्त वेळ झालेला होता, त्यामुळे मी खूप जास्त असं काही एक्सप्लोअर केला नाही, अगदी शॉर्टकट एक्सप्लोअर केला आणि त्यानंतर मी घरी आले. तर आता वाजलेले आहेत 7:30, म्हणजे आय थिंक सो 7:30-8 मधला टायमिंग आहे.
आणि मी घरी आले आता. आणि महत्त्वाचं म्हणजे माझे इतके भयंकर पाय दुखत आहेत. खरं सांगते, आज माझ्या 12,000 कंप्लीट स्टेप्स झालेले आहेत. दररोज माझ्या युजली वगैरे गेलं 7,000 8,000 होत असतात, पण आज 12,000 झालेले आहेत. आणि माझे इतके जास्त पाय दुखत आहेत की विचारूच नका. आता तुम्ही मला दिसत तू एवढी कुठे चाललीस कुठे, पण मी ना संध्याकाळी ना गरबाचे क्लासेसला पण जाते, तर तिकडे पण गेलते. आणि त्यानंतर तिथून डायरेक्ट मी कापड बाजारमध्ये गेलते. तर गरबाचे क्लासेसची क्लिप वगैरे मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही अजून सध्या, कारण की मी नवीनच आहे, तुम्हाला काही त्यामध्ये येत नाही. ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुमच्यासोबत शेअर करेल, लॉंग व्हिडिओमध्ये, शॉर्टमध्ये नाही करणार. तर तिकडून मी कापड बाजारला गेलते. प्रथमचे जे काही एक्सचेंज वगैरे करायचं होतं ते मी एक्सचेंज वगैरे करून घेतलं. आणि मी स्वतःसाठी काही घेणार नव्हते, पण मला एक खूप छान असा ड्रेस दिसला. म्हटलं चला एक घ्यायला पाहिजे. मी खूप दिवस झाले कपडे नाही घेतले. मी लास्ट टाइम माझ्या माहेरी गेलते ना बहिणींसोबत, त्यावेळेस घेतले होते. तर मग एक तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही, मी इतकं स्वस्तामध्ये हा पूर्ण आउटफिट कम्प्लीट केला 400 रुपयामध्ये. मी तुम्हाला पुढे शेअर करेल. पण त्याआधी ना आजकाल आहे ना कापड बाजारमध्ये ना इतक्या छान छान डेकोरेटिव्ह आयटम्स आलेले आहेत ना, कारण की जन्माष्टमी असो, फेस्टिवल्स हे लवकरच येणार आहे, गणपती बाप्पा आणि महालक्ष्मी वगैरे हे येणार आहे. त्यामुळे ना कापड बाजार खूप छान भरलेलं होतं. अजून इतकं जास्त नव्हतं, पण तरी सुद्धा थोडं प्रमाण आहे, पण ते खूप छान होतं. मला तर अजूनच इमॅजिन करूनच असं वाटतं की ज्यावेळेस ते फेस्टिवल स्टार्ट होतील त्यावेळेस कापड बाजार किती जास्त भरेल. त्यावेळेस पण मी एकदा एक्सप्लोर नक्कीच करेल कापड बाजार, तुम्हाला नक्कीच शेअर करेल. पण आता सध्या आहे ना माझे इतके जास्त पाय दुखत आहेत की नाही, आता मी सगळ्यात आधी ना स्वतःसाठी 1 कप चहा ठेवते. आणि तोपर्यंत मी तुम्हाला आहे ना जो ड्रेस मी स्वतःसाठी घेऊन आले ना 400 रुपयामध्ये, तो तुमच्यासोबत शेअर करते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ना आता मला स्वयंपाक करायचा सुद्धा खूप कंटाळा येतो. दुपारी मी ना प्रथमच्या आवडीची पावभाजी बनवली होती, ती थोडीशी शिल्लक आहे, तर तीच मी त्याला गरम करून देईल. आणि मी स्वतःसाठी फक्त चहा घेऊन झोपी देईल. मला इतका जास्त माझे पाय दुखत आहेत की मला असं वाटत नाही की माझ्याकडून खूप जास्त स्टँडिंग राहून काही स्वतःसाठी बनवणं पण होईल. वाटलंच तर मग एखादी काकडी वगैरे खाऊन गेलं आणि त्याच्यातच आज डिनर कम्प्लीट करून घेईल. चला मी सगळ्यात आधी तुम्हाला आहे ना जो मी ड्रेस घेऊन आले ना तो तुमच्यासोबत शेअर करते. तर ही कुर्ती मी 150 रुपयाला घेतली आहे. ही माझ्या काही लिस्टमध्ये नव्हती, पण छान वाटली म्हणून मी घेतली. मला महत्त्वाचं म्हणजे ना बॉटम वेअर घ्यायची होती, कारण की ना मला गरबाच्या क्लासला जावं लागतं ना, तर तिथे मला आहे ना योगा पॅन्ट आहे ना कन्व्हिनियंट वाटत नाही, कारण की मला थोडाफार वॉकिंग असतो आणि मग मला ते कम्फर्टेबल वाटत नाही. म्हणून मी ना या अशा प्लाझोज घेतलेल्या आहेत. आणि ह्या प्लाझो आहे ना खूप छान कम्फर्टेबल आहे आणि वेअर केल्यानंतर आहे ना अगदी अनकम्फर्टेबल वाटणार नाही अशामध्ये आहे. त्यामुळे मग मी हे जे प्लाझो आहेत ना हे त्यासाठी घेतल्या होत्या, आणि त्या पण मला खूप रिजनेबल प्राईसमध्ये अगदी 250 मध्ये मिळाल्या. नगरमध्ये ना मी ज्यावेळेस पण शॉपिंग करते ना, मी मोस्टली प्रेफर करते की मी कापड बाजारला जायला, कारण की तिथे मला आहे ना म्हणजे खूप जास्त व्हेरायटी पण मिळतात आणि बजेटसुद्धा अफोर्डेबल असतं ना. त्यामुळे मग मी प्रेफर करते की कापड बाजारमधूनच एखादे कपडे वगैरे घ्यायचे म्हणून. आणि ते खरंच खूप छान भेटतात बरं का. तुम्ही जर नगरमध्ये राहत असाल ना तर नक्कीच व्हिजिट करा. बरं असो, इथे मी ना प्रथमसाठी दूध गरम करते आणि साईड बाय साईड माझा चहासुद्धा गरम होते. माझे खूप जास्त पाय दुखत आहे. आता मी मस्तपैकी गरमागरम चहा घेते आणि प्रथमला दूध देते आणि त्यानंतर मात्र मी माझी बाकीची कामं बघते. चला तर मग आजचा व्लॉग मी इथं संपवते. कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. भेटूयात आपण अजून एका इंटरेस्टिंग व्लॉगसह. आणि हो, व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.